आहे मग दणका. अजून अर्ध वावर झालं नाही लगेच दुसरा पण घ्या. काय कोणाची लागेल काय माहिती ट्रॅक्टरला. 9:30 वाजलीत मित्रांनो आणि इथं मका तोडायला सुरुवात झाली की इकडं आपलं ब्लॉक पाहायचं काम चालू आहे. बाकी लई दिवसापासून पिकअपला गोंडे आणून ठेवले होते पण पावसामुळे लावली नव्हती. आता पाऊस वगैरे लांबच वाटतोय त्याच्यामुळं लावून देऊ नाही का. किस्सा आहे काकांनी आणले. मी पूर्ण ब्लॅक आणले असते. ठीक आहे चलेगा ये बी. चला लावून देऊ आता. तर मित्रांनो गाडीला लावायचा प्लॅन कॅन्सल केला आपण कारण की येलेच बारीक होते. गाडीला थोडी मोठी पाहिजे आणि पूर्ण ब्लॅक असले तर भारी वाटते गाडीला. त्याच्यापेक्षा मग आपण ट्रॅक्टरला लावू. ट्रॅक्टरचा जुना काढला देऊ ट्रॅक्टरला लावून. पण आता नाही तर जेव्हा बाहेर निघेल धुवून चुन मग लावून देऊ नाही का. तर परत ते ठेवून देऊ. धुतल्यानंतर एकदा लावली बस मग परत नाही काढायची गावाच. मित्रांनो 11 वाजले आणि इकडं कुट्टी स्टार्ट झाली होऊ शकते. अजून आपलं वावर तोडायचं बाकी आहे. आपल्या मामाश्रींचं पण आगमन झालंय मका न्यायला. काय करणार आहे आता काम नाही सध्या काही. आपण पण थोडी तोडू लागू मदत करू लागू. हे पाहुणे आले म्हणशील ते मागच्या वेळेसचे हातेर बितेर जोरात आहे. मित्रांनो 744 XT फसलाय बहुतेक. ते काय ट्रॉली तिरपी झाली. पॉवर ट्रॅकला सोड राहिले आता. उसका मालूम है यार सब. व्हिडिओ दाखवायला लागेल त्याला. लगा के खींच इतना हमारे यहाँ ट्रैक्टर फंसते हैं ना. जेसीबी आती तिकडून निघालाय आता. पॉवर ट्रॅक काढून घेऊ राहिली. आपली तयार करायला सुरुवात केली. आपलं तोडायला मामाने पण सुरुवात केली व्हायला. एवढी आणली आता आपण इथं रचायला राहू. मी म्हणलो वाहू का पण तो नाही म्हटला जड आहे म्हणा. मामाची पिकअप आणि आपली पिकअप पप्पा घेऊन गेले. ट्रिप होती एक.
न्यू फावको. तर मित्रांनो मामा तर गेलाय, व्हिडिओ काढायचं विसरलो. आणि आपली तोडायची झाली, ब्रेक घेतला यांनी थोडा, तिकडचं कोपरा राहिला थोडा, करतील सुरुवात. लगेच रोटर मारून टाकू. झालं. झाली कुट्टी करून. आता इथं आपल्याला एक छोटा बोध भरायचा आहे. इथं खाली करू, थोडी खाली नाही करता येणार, वरतूनच घ्यायला पडत आणि घासातूनच ट्रॅक्टर घालायला पडत. घासाचा जीव चाललाय. पॉवर ट्रॅक निघालाय घरी, स्वराजी इकडं. बस का नवीन बहुत एवढीशी लागली वाट. इनर जेनल हाय हे जग एवढं लांब. बोत वगैरे भरला ओके मध्ये. आणि 3 जाळ्या भरल्या आणि त्याच्यात काय उरली आता ते घेऊन जातील. 2:45 वाजले आणि थोडं तारक मेहता पाहायचं काम चालू आहे. कारण की बाहेर ऊन थोडं कडक आहे. एवढे उन्हात अवघड काम आहे, त्याच्यामुळे थोडं अर्धा 1 तास वाट पाहू 4-1 वाजेपर्यंत. मग सुरुवात करू रोटरला. चलो रोटर. का काटा खाली येऊन द्यायला पडेल. सॉरी ट्रॅक्टरला अशी मस्त एवढी घेर पाहिजे होती साईड. मस्त बाई मजा आली असते. पाहिजे होते पण स्मूथ, याचे एवढे स्मूथ पाहिजे मग मजा आहे. आला पा खाली. येस बेबी चलो. जय बाबा की. उठो 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 उठो. हो चालू. तिसऱ्यांदी प्रयत्न केल्यानंतर वगैरे जोडलंय आणि निघालोय आता वावराच्या दिशेने. जर का चुकून माकून सवय ना ट्रॅक्टर जर बंद केला तर काही कर नाही. ठीक आहे चला, तशी चूक आपण नाही करणार, असा प्रयत्न करू. बाकी हे लाल पहा काय चमकत, एकदम निळा चमकतो का नाही माहित नाही स्वरात. असं इकडं जर सूर्य असला ना एकदम खतरनाक चमकत डोळ्यांना नाही का. चलो अभी सुरुवात करते. हे साईड ब्रेक मारायलाच नको,
पण नको पाडायला. ला 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 ला. शाळा खूप दिवसांनंतर. चला मित्रांनो, चालू 1300 वर सेट करेल आणि कायची फिनिशिंग येते पण असं अंतर कमी नेमकी सरी अशी पाडेल असल्यामुळे असं रोटर मारायला पडणार नाही तर असं लांब वावर आहे असं परवडलं असतं. ठीक आहे, झाला एवढ्या 4-5 गरक्यांमध्ये काय झालं दाखवतो तुम्हाला. सुटला ना, बंद करताना येणार डिक्कीत आहे तसं नट तुटलाय. मग दणका अजून अर्ध वावर झालं नाही लगेच दुसरा पण काय करावं काय कळत नाही आता. अवघड आहे. तर चहा पिऊ राहिली मलाच हात काय करायला पडणार आहे. उन्हा असं कडक लागू राहिलं का काय मापणी. 50 टनचा स्टॉक होता तो संपला. आता काका गेले, अजून 2-3 घेऊन येतील, वर राहील स्टॉक. पाहिलं ना तुम्ही एवढ्या वावरामध्ये 2 नट, काय सांगायचं आता. एवढं पण काय बोललं वावर नाही पण काय आता काय काय माहितीचा जर व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही तो नवीन स्वराजचा तर त्याच्यात मी म्हटलं होतो मला बिग्याला वल्ले जर वावर असेल तर 3 नट तरी लागत आहे मिनिमम. साबित झालं ते. या का बा मग आलं लय लोड येऊ राहिलं. आपलं रोटर नाचत चालत काय करा कधी इकडं कधी इकडं लय डोकं लावून चालवायला लागत ते सारखं मागं लक्ष द्यायला लागत. का ट्रॅक्टरचं साख्यांचं काम कधी ना कधी करणारच आहे आपण, काही असू दे ते. मोठ्या ट्रॅक्टरला राहतं ना तर रॉड सिस्टीम पिन टाकायची बघ हे 100% करणार आहे आपण. लेट करू पण थेट करू झालं पण या साख्यांची आउटच काढून टाकू. काय करावं राव, मोठ्या ट्रॅक्टरांसारखा जुगाड द्यायला लागत होता यांनी. साख्या सक्सेस नाही आहे या. आपलं हॉर्न बंद पडले बदलायचं आहे भाऊ आता. आलं दुष्काळाला 13वा महिना. काय कोणती लागेल काय माहिती ट्रॅक्टरला. डायरेक्ट RPMचा काटा पण गायब झाला. काय करावं काय कळत नाही यार. वायर तुटली वाटतं दुसऱ्यांनी काम करायला, आता तिसऱ्यांदी काम करायला पडत त्याचं. काहीतरी पण होती लागेल पण ट्रॅक्टरच्या मागे 100%. दुष्काळ 13वा महिना बंद तर बंद. आईला काय करावं काय कळत नाही राव. आईला रोटरला RPM काट्याशिवाय होत नाही. हो काही खरं नाही भाऊ. बरंच सीझनच्या टायमालाच सगळं चालू झालं. बदला आलं थोडं सीझनच्या आधी असतं 2 महिन्यात एवढं काम करून टाकलं असतं. काय राव आता याला 200-250 रुपये खर्च आहे. नवीन वायर टाकायला पडत ती पण आहे का नाही ते महत्वाचं. ती जर अवेलेबल नसली 5-6 दिवस बसा बाबा काही नाही. तरी अजून सोयाबीनला टाइम आहे थोडा म्हणून बरं लवकर का आलं. साली ट्रॅक्टरची एक तरी गोष्ट बंद पडेल असली ना आपल्याला करमत नाही माहिती. त्याच्यामुळे डोकं लावून चालवायला लागत आहे. मित्रांनो म्हणलं नट ढिल्ला झालाय का पाहू. खरं नट ढिल्ला झाला एवढा आवाला आता काय माप नाही. आता चांगला पॅक ठीक आहे. आता थोडं राहिलं एवढं येऊ हा ना आता. तर मित्रांनो पाहू शकता वावर तर त्या बाजूच्या 8 तास राहिले मध्ये 1 तास राहिले. या बाजूच्या 8 तास फायनल करून घेतोय. त्या बाजूला जाऊ त्या तासाने तिकडच्या 8 तास फायनल करून काय रे. बाकी मीटरने नाराज केलं काल. डिजिटल मीटरचं थोडं जास्त काय कौतुक केलं. या मीटरला राग आला वाटतं. मित्रांनो झालंय वावर पाहू शकता. शेवटचा 8 तास
असं शिव घरी टाटा बाय बाय चालो. बघू आता बॅटरी चार्ज झाली का नाही ते. जवळपास 1.5 तास म्हणून रोटर मारित होतो. बघू 1400 RPM वर 1.5 तासानी बॅटरी चार्ज होते का ते. चला ट्रायल उतारावर लावा आधी. ओ गणपती बाप्पा मोरया, देखते हैं क्या होता है. अशी इंजिनची गरम वाफ लागत होती. काही लिमिट नाही, काही गोष्ट नाही. अरे बापरे, काय सांगावं तुम्हाला. आता चटकी बसत होती इथपर्यंत तर ऊन त्याच्यात. ठीक आहे चला ट्राय करू. ए रुक अभी नाही, इतनी जल्दी भी क्या है. ठीक आहे चलो, गणपती बाप्पा मोरया. हो गया पोपट मेरे भाई. चला आता धक्क्यावरच उठव, मग काय करणार आता. लावून दिलाय उताराला थोड्या. आणि हे पाहू शकते, ही वायर आहे. याच्यामध्ये एक वायर राहते, ती तुटली. आता ही नवीन टाकेल होती, परत अजून एक टाकायला पडेल. हो अवघड काय, नुसता खर्च. तर मित्रांनो 6:30 वाजले. उद्या आपलं काम आहे. उद्या मला कॉलेज राहील नेमकं. झालं ठीक आहे, कॉलेजला जाता आता किंवा येताना चौकशी करू RPM मीटरची वायर आहे का ती. नाही का, नसेल तर ऑर्डर द्यायला लावू. ते एक आणि बॅटरी बदलायलाच पडेल बरं का. एवढं 1.5-2 तास ट्रॅक्टर चालू होता हाय RPM वर. पण मग नाही काही विषय झाला, ट्रॅक्टर चालू नाही झाला. सो बॅटरी ब्रँडेड बॅटरी टाकू यावेळेस एक्साईटची. बाकी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. तर एअर काढून द्यायचं काम चालू आहे. फुल फुगलंय पाहिलं का. बरोबर